दिव्या शिंदे सरकारला बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामधून बाहेर काढण्यात आलेलं आहे। ही गोष्ट कितपत योग्य आहे आणि कितपत चुकीची आहे, काय आहे संपूर्ण प्रकरण, तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। कारण की बिग बॉसच्या इतिहासामध्ये कुठलंही असू द्या, हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, अशा प्रकारे कुठल्याही सदस्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढलेलं नाहीये। हा मान मिळालेला आहे आपल्या दिव्या शिंदे सरकारला। असं का बोलायचा प्रयत्न मी करतोय, कारण की तिकडे दिव्या शिंदे सरकारने जे आहे ते जीवे मारण्याची धमकी जी आहे ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोणाला? घरातील बाकीचे सदस्य जे आहेत त्यांना। का असं बोलतोय मी, कारण की तिकडे एक टास्क चालू होता, तोंडावर फुल्या मारायच्या होत्या। त्यामध्ये तिकडे तन्वीनी जे आहे ते तिकडे नॉमिनेट किंवा काहीतरी जे तोंडाला लावायचं काम जे आहे ते तिकडे केलं, आणि त्यानंतर जे आहे ना ती खूप जास्त प्रमाणामध्ये जे आहे ती दिव्या शिंदे गरम झालेली होती। आणि त्यानंतर जे आहे ते संपूर्ण मॅटर वाढत जातं, कारण की ज्या टायमाला दिव्याला दुसऱ्या लोकांना वोट करायचं असतं, तोंडावर फुल्ली मारायची असते, त्यावेळेला ती अगोदर बोलते की बिग बॉस जे काय असेल त्याच्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी सांगते। आणि त्या टायमाला त्या एक गोष्ट चालू करतात बोलायचं, ती म्हणजे मी या घरामध्ये आलेली आहे, माझ्या तलवार वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या मी घरी ठेवलेल्या आहेत, आणि असं समजू नका की त्या मी घरी ठेवून आली तर या बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही मला काहीही कसंही बोलाल तर ते मी सहन करून बाहेर जाऊन सोडून देईल। तर ते मी बिलकुल तसं करणार नाहीये, बाहेर जाऊन जे आहे ते मी तलवारी घेऊन बाहेर यायचा प्रयत्न करेल। अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे ते द्यायचा तिकडे त्यांनी प्रयत्न केला, आणि तो कुठं ना कुठेतरी जो आहे तो चुकीचा होता। कारण की त्याच्यानंतर ज्या गोष्टी दिव्या मॅडमनी करायचा प्रयत्न केला ना, ते म्हणजे बिग बॉस तिला सांगतात की बाबा तुम्ही हे चुकीचं बोललेलं आहात, हे असं बिग बॉसच्या घरात चालत नाही। त्यानंतर देखील दिव्या मॅडम कुठेही ज्या आहेत त्या सॉरी बोलल्या नाहीत, त्या बोलल्या हो ही धमकीच आहे, हो ही धमकीच आहे। अशा प्रकारे जी त्यांनी करायचा प्रयत्न केला ना, त्यामुळेच हा संपूर्ण जो गेम आहे हा त्यांच्यावरच पलटला, आणि बिग बॉसला शेवटी त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढावं लागलं। आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो योग्यच आहे, त्यांना घराबाहेर काढलं। ते का असं सांगतोय मी, कारण की ज्या टायमाला हे बिग बॉसच्या घरामध्ये जात असतात त्या टायमाला ह्यांच्याकडनं एक कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतला जातो। त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे आहे ते स्पष्टपणे तिथे लिहिलेलं असतं की तुम्ही कोणालाही जीवे मारण्याची धमकी किंवा काहीही XYZ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील त्या तुम्ही घरात करू शकत नाहीत। आणि त्याच गोष्टीचा जो आहे तो भंग हा दिव्या शिंदेनी केलेला आहे, आणि त्यामुळे त्यांना घराच्या बाहेर काढलेलं आहे। आता बिग बॉस पण जर लिगली बघितलं तर ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत, पण दिव्यानी जे आहे ते कुठं ना कुठेतरी चूक करायचा प्रयत्न केला। कारण की त्यांनी हे बोलल्यानंतर एक ते गोष्ट असं करू शकले असते की बाबा माझ्याकडनं चूक झाली, रागामध्ये मी जे काय ते बोलून गेले, पण माझं बोलण्याचं तसं काही मन नव्हतं किंवा काही इंटेन्शनली मी काही बोलली नव्हते, पण त्यांनी तिकडे तशी कुठलीच गोष्ट केली नाही ना, तिथेच संपूर्ण गेम जो आहे तो त्यांच्यावर उलटा फिरला। त्या जर बोलल्या असत्या सॉरी माझ्याकडनं चुकून निघलं तर मॅटर थोडंसं शांत झालं असतं। कारण की आरवी जो राकेश बापट आहे तो देखील त्यांना खूप समजवायचा प्रयत्न करत होता की बाबा तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, हे तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय, जे बोलताय ते चुकीचं बोलताय। पण नाही, त्या बिलकुल ऐकल्या नाहीत, आणि त्याचाच परिणाम जो आहे हा त्यांना घरातून बाहेर काढलेला आहे बिग बॉसने। बाकी या संपूर्ण गोष्टीवर तुमचं काय मत आहे ना, नक्की कमेंट करून सांगा। कारण की आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते फेअर अनफेअर, बरोबर चुकीचं, या संपूर्ण गोष्टीच्या चर्चा खूप जास्त चालणार आहे। त्यामुळे तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।